नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. आज मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्यामुळेच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल दुपारपासून रात्री 1:30 वाजेपर्यंत मुसळधार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. रात्री 1:30 वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती, तर रेल्वे सेवा सुरळीत आता सुरू झालेली आहे आणि साचलेलं पाणी देखील मोठ्या प्रमाणात ओसरलेलं आहे. आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून. अक्षय, सध्या काय परिस्थिती? प्रणिता, मुंबईमधली परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल रात्रभर पावसाने जी आहे ती मुंबईमध्ये विश्रांती घेतलेली आहे, परंतु काल दुपारपासून जी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती, त्यामुळे मुंबईमधलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं होतं. अनेक जे चाकरमानी आहेत, मुंबईमधले काम करणारे कामगार आहेत, ते आपल्या घरी जाण्यास त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास झालेला होता, कारण की काल मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं होतं. त्यामुळे रेल्वे रुळावरती रेल्वे जी आहे ती अडकलेली होती. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवरतून प्रवासी जे आहेत ते आपला मार्ग शोधत घरी जात असताना आपल्याला पाहायला मिळत होते. तर रस्ते वाहतुकीवरती त्याच पद्धतीने परिणाम झालेला होता. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचलेलं होतं. त्यामुळे रस्त्यांवरची मोठी ट्रॅफिक जी आहे ती अनेक किलोमीटर रांगेची ट्रॅफिक जी आहे ती काल मुंबईकरांनी अनुभवली. परंतु काल रात्रभर पावसाने उसंत विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमधली परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते. परंतु तरी देखील आज देखील हवामान विभागाकडून सध्या तुमच्या आजूबाजू पावसाची काय परिस्थिती आहे? पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी रस्ते वाहतूक आणि इतर ठिकाणची काय परिस्थिती आहे तीही दाखवा. सध्या आपण फ्रीवेवरती आहोत आणि आपण पाहू शकतो की फ्रीवेची वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात काल या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली होती. जवळपास CSMT पासून ते बेलापूर पर्यंत अशी संपूर्ण वाहनांची रांग जी आहे ती मुंबईच्या संपूर्ण परिसरात या फ्रीवेच्या संपूर्ण रस्त्यावरती लागलेली होती. परंतु बरोबर, त्यामुळे कुठेतरी आता परिस्थिती पूर्वपदावर येताना पाहायला मिळते. अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.